जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोने आणि चांदीच्या दरामध्ये गेल्या आठवडाभरापासून मोठी घसरण आणि चढ उतार होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। नेमकी याची कारणं काय आहेत आपण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आहेत। काय सांगाल, गेल्या आठवडाभरापूर्वी 64,000 रुपयांवर सोनं पोहोचलं होतं, त्याच्यामध्ये सातत्याने चढ उतार होते, नेमकी काय कारणं आहेत? आता गेल्या आठवड्याभरात सोन्याचे भाव हे 64,000 वरती होते, पण आता अचानक सोन्याचे भाव हे 4,000 रुपयाने कमी झाले होते। कारण की जे आतापर्यंत जे गोल्ड वाढलं होतं आणि लोकांकडे जे इन्व्हेस्टमेंट्स होत्या ती मोठ्या प्रमाणात त्याची प्रॉफिट बुकिंग घेतले लोकांनी, की म्हणजे असं की जे जुनं सोनं लोकांकडे पडलेलं आहे किंवा इन्स्टिट्यूशनने इन्व्हेस्ट केलेलं आहे, बँक्सने इन्व्हेस्ट केलेलं आहे, कंट्रीजने इन्व्हेस्ट केलेलं आहे, तर ते त्यांनी क्लिअर ऑफ केलं की असं भाव वाढले तर त्याला म्हणजे हेवी सेलिंग झाली मार्केटमध्ये। तर हेवी सेलिंग झाल्यामुळे गोल्डमध्ये प्राईसमध्ये करेक्शन आलं आणि ते करेक्शनमुळे सोन्याचे भाव हे 3,000 रुपयाने घसरले। कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट। टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम। आता कुठेतरी भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांची संख्या वाढली का, काय वाटतं? आता 64,000 आजपर्यंत सर्वात हायस्ट भाव होता आणि हायस्ट भाव असल्यामुळे तो ग्राहकांसाठी ते थोडं मुश्किल होतं, पण आता 3,000 रुपयाने भाव कमी झाले तर साहजिक आहे ग्राहकांसाठी भरपूर आनंदाची गोष्ट आहे आणि प्रत्येक ग्राहक या भावाचा फायदा उचलायला पाहिजे। भविष्यामध्ये परत पुन्हा चढ उतार होऊ शकते का, काय सांगा? आता बँकचे इंटरेस्ट ग्लोबली फेडरल रिझर्वचे इंटरेस्ट रेट तर कमी झालेच आहे, त्यामुळे तो एक बुलिश पॉईंट आहे गोल्डसाठी, त्यामुळे गोल्ड वाढायची शक्यता आहे। आपण बघितलं की सातत्याने आठवडाभरापासून सोन्या चांदीच्या दरामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे वाढ होत आहे, मात्र 64,000 रुपयांवर पोहोचलेलं सोनं आज 62,500 रुपयांवर येऊन पोहोचल्यामुळे कुठेतरी ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे आणि याचमुळे जळगावची सुवर्णनगरी ग्राहकांनी गजबजलेली आहे। लग्न सराईचे दिवस असल्यामुळे त्यात ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे आणि कुठेतरी ग्राहकांची संख्याही वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।